मित्रांनो, शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत दुर्गा पुराण। तर बरंच काही आपण दुर्गा पुराण ऐकून चुकलो आणि बरीच माहिती मिळाली तुम्हाला। तर मित्रांनो, कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राइब करा, ऑल वर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। श्री गणेशाय नमो नमः। ओम सर्वमंगले मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। अरुदंती जन्मकथन। ज्या शिखरावर देवसभा भरली होती त्या शिखरावरून ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून सीता नावाची नदी उत्पन्न झाली। त्या नदीत सर्व देवांनी ब्रह्मदेवाच्या आदेशावरून आंघोळ घातली। त्या नदीत चंद्राने आंघोळ केल्याने त्या नदीचे पाणी अमृतरूप झाले। ते बृहत लोहित सरोवरात आले। ते पाणी सरोवरात महावेनासे झाले। ब्रह्मदेवाने ते पाहिले। त्याच्या दृष्टिक्षेपाने त्या पाण्यातून एक सुंदर स्त्री निर्माण झाली। ब्रह्मदेवाने तिचे नाव चंद्रभागा ठेवले। त्याच्या संमतीने समुद्राने तिच्या पत्नी म्हणून स्वीकार केला। चंद्राने गदेच्या टोकाने त्या पर्वताच्या दुसऱ्या बाजूने ते जास्तीचे पाणी वळवले। तीच चंद्रभागा नदी होय। सर्व नद्या पर्वतांना दोन रूपे असतात। नद्यांना एक रूप जलरूप आणि दुसरे शरीर रूप, तसेच पर्वतांनाही एक स्थावर जडरूप आणि दुसरे शरीर रूप। त्यांची ही शरीर रूपे पाण्याच्या व पर्वताआड दडलेली असतात। पूर्वी भगवान विष्णूने संसार पालनासाठी नद्या पर्वतांना इच्छेनुसार रूपे धारण करता यावी अशी योजना केली होती। पाण्याच्या विनाशाने नद्यांना आणि डोंगराच्या विनाशाने पर्वतांना फार दुःख होत असतो। वसिष्ठ ऋषींनी त्या चंद्रभाग पर्वतावरील बृहलोहित सरोवराजवळ संध्येला पाहिले। तिच्याजवळ जात विचारले, हे भद्रे, या निर्जन पर्वतावर तू का आली आहेस? तू कोणाची मुलगी आहेस? तुला येथे कोणते कार्य करावायचे आहे? तुझा चेहरा असा म्लान का दिसत आहे? तुला जर हे गुप्त ठेवायचे नसेल तर तू मला सर्व काही मोकळेपणाने सांग। संध्येने त्या तेजस्वी तपस्वी जटाधारी ब्रह्मचारी मुनीला प्रणाम केला आणि म्हणाली, हे ब्राह्मण, मी ब्रह्मदेवाच्या मनातून उत्पन्न झाले आहे। तपश्चर्या संबंधात मी काहीच जाणत नाही। आपणास योग्य वाटेल तर आपण मला तपश्चर्ये संबंधी उपदेश करावा। हेच माझे इच्छित कार्य आहे, बाकी कुठलेच गुप्त कार्य नाही। मला तपासंदर्भात कसलेच विधी माहीत नाहीत। माझे मन कंपित होत आहे, घशाला कोरड पडली आहे। वसिष्ठांनी संध्येचे म्हणणे ऐकले। गुरुने मंत्रोपदेश द्यावा त्याप्रमाणे वसिष्ठांनी त्या निश्चयी तपाला उद्युक्त असलेल्या संध्येला मंत्रोपदेश केला। वसिष्ठ म्हणाले, महान तेजस्वी परमतत्व तपपूर्ण अशा भगवान विष्णूची तू उपासना कर। चारी पुरुषार्थाचे कारण अशा पुरुषोत्तमाचे भजन कर। शंख चक्र गदा पद्यधारी कमळासारखे नेत्र असलेल्या गरुडवाहन निराकार असा तो आनंदगण आलंबरहित असून सूर्यमंडळात राहतो। मी सांगतो त्या मंत्राचा तू जप कर। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा तो मंत्र आहे। जो कोणी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करतो त्याचे वास्तुदोष, ग्रहदोष, शनी दोष आणि 7.5 पासून सुटका मिळते। पिंपळाच्या झाडाजवळ जो कोणी पिंपळाच्या झाडाला जल, पाणी, दूध मिश्रित साखर, शहद, दिवा लावतो, लांबवातीचा त्याचा पितृदोष नाहीसा होतो। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा पिंपळाच्या झाडाखाली जो कोणी जप करतो त्याच्या सर्व मनातल्या इच्छा पूर्ण होतात असा हा मंत्र आहे। याचे नियम सांगतो। मौनाने स्नान करायचे, पूजा करायची। पहिला व दुसरा आठवडा पाणी खाऊन पाणी प्यायचे। तिसऱ्या आठवड्यात उपास करायचा। 36 दिवस उपास करायचा। या अवधीत वल्कले नेसावी, भूमीवर झोपावे, कायम मौन पाळावे, परमेश्वर चिंतन करून तपस्या करावी। अशा तपश्चर्येने माधवाचे चिंतन कर, तो तुला निश्चितच लवकर प्रसन्न होईल। तपश्चर्येचे विधी समजल्याने संध्याला संतोष झाला। तिने बृहलोहित सरोवराकाठी तपश्चर्येस आरंभ केला। वसिष्ठांनी दिलेल्या मंत्राचा जप करत तिने व्रताचरण केले, गोविंदाचे पूजन केले। एकाग्रपणे केलेल्या एकांतातील तपश्चर्या 4 युगे इतका काळ गेला। तिने केली तशी घोर तपश्चर्या भूतकाळात कोणी केली नव्हती, ही पुढेही कोणी करणार नाही। युगे लोटल्यानंतर ती ज्याचा जप करत होती तो भगवान विष्णू तिच्या समोर प्रकटला। शंख चक्र गदा पद्यधारी केयूर कुंडलेधारी कमलासारखे डोळे, निळ्या कमळासारखी कांती असलेला गरुड वाहन भगवान विष्णूला पाहून तिची धांदल उडाली। मी विष्णूला काय सांगू याची कशी स्तुती करू या चिंतेत ती पडली आणि तिने डोळे मिटले। तिने डोळे बंद केलेले पाहून भगवान विष्णूने खुद्द तिच्या हृदयात प्रवेश केला आणि तिला दिव्य ज्ञान प्राप्त झाले। दिव्य वाणी, दिव्य दृष्टी, या दिव्य ज्ञानाने दृष्टीने तिने गोविंदाचे दर्शन घेतले। दिव्य वाणी तिने त्याची स्तुती करण्यास आरंभ केली। संध्या म्हणाली, जो निराकार ज्ञानानेच जाणता येणारा, स्थूलही नाही सूक्ष्मही नाही, ज्याचे रूप हृदयात साठवून योगाचे ज्याचे चिंतन करतात त्या हरीला माझा नमस्कार असो। कल्याणकारी शांत निर्मळ दोष रूपी अंधार दूर करणाऱ्या
ज्ञान सूर्य अशा हरीला मी नमस्कार करते। आत्मस्वरूप पवित्राहून पवित्रम शुद्ध दीप्यमान आनंदयुक्त लक्ष्मीदायक रूप असलेल्या हरीला माझे नमन असो। योगीजन ज्याचे यम नियमादी अष्टांग योगाच्या साह्याने चिंतन करतात, ज्ञान योगाद्वारे ज्या तत्वाचे आकलन करून ज्या परम तत्वाला जातात, अशा तुला प्रणाम असो। जो परमश्रेष्ठ आहे, प्राचीन आहे, पुरुष तत्व आहे, परमात्मा आहे, अविनाशी आहे, सारे चराचर ज्याचे रूप आहे, त्या तुला मी वंदन करते। जो ब्रह्मरूपाने सृजन, विष्णू रूपाने पालन, रुद्र रूपाने संहार करतो, त्या तुला माझा वारंवार नमस्कार असो। तूच सर्वश्रेष्ठ आहेस, तूच विद्या अविद्या आहेस, शब्द ब्रह्म परब्रह्म दर्शन शास्त्राचे परात्पर तत्व देखील तूच आहेस। हे जगतपती, ज्याला आदी नाही, मध्य नाही, अंत नाही, जो वाणी इंद्रिय आणि मनाच्याही पल्ल्याड आहे, अशी तुझी मी कशी स्तुती करू, ज्याच्या रूपाचे वर्णन ब्रह्मादी इतर देव मुनिजन तपस्वी देखील करू शकत नाही, त्या तुझ्या रूपाचे मी काय वर्णन करू। गरुडावर विराजमान निळ्या मेघाची कांती असलेला शंख चक्र गदा पद्य घेतलेल्या मनाला मोहित करणारा हे प्रभू, तुला माझा वारंवार प्रणाम असो। तू प्रसन्न होत, तुला माझा नमस्कार असो। हे तपोमय, तुला माझा नमस्कार असो। हे भगवान प्रसन्न भावे, तुला माझा प्रणाम असो। असे म्हणून संध्येने विष्णूला नमस्कार केला। तपश्चर्येने शरीर क्रूज झालेल्या जटामंडित मृगचर्य घातलेल्या संध्येला विष्णू म्हणाले, हे शुभे, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे। तुझी घोर तपस्या आणि स्तुती यामुळे मी संतुष्ट झालो आहे। तुला काय वर देऊ, तुझी इच्छा काय आहे, तू या वराने साध्य करशील। संध्या नम्रपणे म्हणाली, हे देवा, माझ्या तपाने तू प्रसन्न झाला असशील तर तू माझे एक मागणे पूर्ण कर। ते मागणे असे, या आभाळाखाली जे कोणी प्राणी मात्र जन्माला येतील, या जन्मात कामभावनेने त्रस्त होऊ नये। हळूहळू कालक्रमाने त्याच्या मनात कामभावना निर्माण व्हाव्यात आणि मला दुसरा वर दे की त्रैलोक्यात माझी पतिव्रता म्हणून कीर्ती व्हावी। माझ्यासारखी पतिव्रता अन्य कोणीही असू नये, पतीखेरीज मी कोणाची इच्छा धरू नये, हेही माझ्यासाठी पुण्यकारक असेल। तसेच जो कोणी माझ्याकडे सकाम दृष्टीने पाहिल, त्याचे पुरुष तत्व नष्ट होऊन तो नपुंसक व्हावा। भगवान विष्णू म्हणाले, जीवनाच्या एकूण 4 अवस्था असतात। भगवान विष्णू म्हणाले, जीवनाच्या 4 अवस्था असतात। पहिली अवस्था बालपण, दुसरी अवस्था कुमार अवस्था, तिसरी अवस्था युवा अवस्था, चौथी अवस्था वार्धव्य। अशा 4 अवस्थांमध्ये तिसरी युवा अवस्था प्राप्त झाल्यावर शरीरात काम भावना निर्माण होईल। कृंचित प्रसंगी कुमार अवस्थेच्या अखेरीस काम भावना निर्माण होईल। तुझ्या तपश्चर्येने संतुष्ट होऊन मी ही मर्यादा घातली आहे। तसेच तुझ्यासारखी अन्य कोणीही पतिव्रता त्रैलोक्यात होणार नाही। तुझा पती व्यतिरिक्त जो कोणी तुझ्याकडे कामुक भावनेने पाहिल तो नपुंसक होईल। तुझा पती अत्यंत भाग्यवान राहील, तपरूपाने योग्य राहील, 7 कल्पांपर्यंत तुला साथ देईल। तू जे वर मागितलेस ते वर मी तुला देतो। आता मी काय तुला सांगतो ते ऐक। तू अग्निकुंडात माझ्या शरीराचा होम करण्याचा निश्चय केला आहेस, तेव्हा तू मेधातिथी ऋषीच्या आश्रमात जा। तेथे गेली 12 वर्ष यज्ञ चालू आहेत। त्या यज्ञकुंडातील अग्नीत तूच तुझ्या शरीराची आहुती दे। या शरीर उशीर करू नकोस। या पर्वताच्या दऱ्याखोऱ्यातील चंद्रभागा नदी किनारी त्याचा आश्रम आहे। तेथे एक मोठा यज्ञ सुरू होणार आहे। तेथे तू गुप्त रूपाने जा आणि तुझा जो इच्छित वर आहे, तो पती आहे, त्याचे स्मरण कर। तू अग्निकुंडात शरीराची आहुती दे। संध्या तू चतुर्युग तपश्चर्यात करीत होतीस, त्या अवधीत त्रेतायुगात दक्षाने आपले नक्षत्र नावे असलेल्या 27 मुली चंद्राला दिल्या, पण त्याच्या वर्तनामुळे क्रुद्ध झालेल्या दक्षाने चंद्राला मुलीच्या कल्याणासाठी शाप दिला। तेव्हा सर्व देव तुझ्याकडे आले होते, पण तू तपश्चर्येत मग्न असल्याने तुला ते दिसले नाहीत आणि त्यांनाही तू दिसली नाही। चंद्राच्या शाप मुक्तीसाठी ब्रह्मदेवाने चंद्रभागा नदी उत्पन्न केली। तेव्हा मेधातिथी ऋषी तेथे आले। तपोबलात ते अत्यंत श्रेष्ठत्म आहे, त्याच्यासारखा कोणी झाला नाही आणि होणारही नाही। त्यांनी ज्योतिष्टोम यज्ञ आरंभला आहे, तेथेच अग्नी प्रज्वलित झालेला आहे। त्या यज्ञात तू तुझ्या शरीराचा होम कर। हे महाभागे, मी कार्य तुला नेमून दिले आहे, जा तो यज्ञ तू संपूर्ण कर। मार्कंड म्हणाले, नारायणाने तिला स्पर्श केल्याबरोबर तिचे शरीर पुरडशमय झाले। विष्णू अंतर्धान झाल्यावर संध्या तेथून मेधातिथीच्या आश्रमात आली। विष्णू कृपेमुळे तिला कोणी पाहिले नाही। तिच्या हृदयात तिचा पती म्हणून उपदेश करणारा तो तपस्वी ब्राह्मण होता। ती मूर्ती मनात धरत संध्येने यज्ञकुंडात प्रवेश केला। पुरुषयुक्त असलेले तिचे शरीर भस्मसात झाले। सर्वत्र पुरुषाचा गंध दरवळला। तिचे शरीर शुद्ध झाले। अग्नीने ते शरीर सूर्यमंडलात नेले। सूर्याने त्या शरीराचे 2 भाग केले, एक भाग प्रांत, दुसरा भाग संध्या, तिसरा भाग सायं संध्या झाला। सूर्योदयापूर्वी देवतांना आनंदित करणाऱ्या प्रांत संध्येचा उदय होतो, तर सूर्यास्तानंतर लाल कमळाची आभा असलेली पितरांना आनंदी करणारी सायं संध्या उदित
अवधीत होते. विष्णूने एका दिव्य शरीरात मानसिक रूपाने संध्याचे प्राण घातले. मुनींचा यज्ञ संपला तेव्हा त्याला सोनेरी आभा असलेली कन्या यज्ञस्थळी मिळाली. मुनीने यज्ञस्थळावरील पवित्र जलाने तिला स्नान घातले, आपल्या कडेवर घेतले. शिष्याच्या घोळक्यातील त्या मुनींनी त्या मुलीचे नाव अरुदंती ठेवले आणि पितृवात्सल्याचा आनंद घेत राहिले. आपल्या शिष्यासमित मेधातिथी ऋषी तेथेच वास करू लागले. मार्कंडे म्हणाले, चंद्रभागा नदी किनारी असलेल्या तपसारण्य आश्रमात ती दिसामासाने वाढू लागली. तिच्या वास्तव्याने तो आश्रम अधिकच पवित्र झाला. अशी 5 वर्ष गेली. एकदा ती चंद्रभागा नदी स्नान झाल्यावर त्या किनाऱ्यावर खेळत होती. आकाशमार्गाने जाणाऱ्या ब्रह्मदेवाला तिला पाहिले. ब्रह्मदेव मेधातिथीला म्हणाले, हे मुनी, अरुदंती शिकण्यायोग्य वयाची झाली आहे. तिला शिक्षण द्यावे लागेल. यासाठी तू हिला बहुला व सावित्री यांच्याकडे घेऊन जा. त्या दोघींच्या आश्रमात राहिल्याने ही मुलगी अधिकच गुणवान ऐश्वर्य संपन्न होईल. ब्रह्मदेवाच्या वचनाला मेधातिथीने होकार दिला आणि ब्रह्मदेव गेल्यावर तो तिला घेऊन सूर्यभावनाकडे गेला. तेथे कमलावर बसलेली रुद्राक्ष माळा घातलेली सावित्री होती. सावित्रीने त्या दोघांना लागलीच मानस पर्वतावर असलेल्या बहुलेकडे नेले. त्या मानस पर्वतावर दररोज सावित्री, गायत्री, बहुला, सरस्वती, द्रुप्ता 5 जणी एकत्र जमून विश्वकल्याणाबद्दल धर्माबद्दल चर्चा करत होत्या. साध्वी स्त्रियाची चरित्र ऐकत होत्या. नंतर स्वस्थळी परत येत होत्या. मेधातिथीने या साऱ्यांना नमस्कार केला आणि म्हणाले, हे माते अरुदंतीची माझ्या मुलीची शिक्षण घेण्याची वेळ आली आहे, म्हणून मी आपल्याकडे आलो आहो. ब्रह्मदेवाच्या आदेशावरून मी येथे आलो आहो. तुम्ही दोघांनी तिला सुसंस्कारित करावे. तिचे चरित्र अधिकच उत्तम होईल असे शिक्षण तिला द्यावे. सावित्री आणि बहुला यांनी मंदस्मित केले. मेधातिथीला म्हणाले, हे मुनिवर, भगवान विष्णूच्या कृपाप्रसादाने उत्पन्न झालेली तुझी मुलगी मुळातच सचरित्र सदरवर्तिनी आहे. तिला आता काय शिकवावे? पण ब्रह्मदेवाच्या सांगण्यानुसार मी आणि बहुला तिला लवकर उपदेश करू, तिला धैर्यशालिनी करू. ब्रह्मदेवाची पहिली मुलगी संध्या हीच तिच्या तपोबलाने आणि विष्णू कृपेने अरुदंती या नावाने तुझी कन्या झाली आहे. ही स्वकुळाचा उद्धार करील, लोक कल्याण करील. हे ऐकून मेधातिथीने आपल्या मुलीला त्याच्या स्वाधीन केले आणि आश्रमाकडे परतला. अरुदंतीचे शिक्षण सुरू झाले. दोघींच्या मातृव्रत प्रेमावर अरुदंती अधिकच आनंदी होऊ लागली. कधी ती सावित्रीसह रात्रीच्या वेळी भवनात जाई तर कधी बहुला तिला इंद्रमहलात नाही. अशा प्रकारे तिने तेथे देवांची 7 वर्ष एवढा काळ व्यतीत केला. या अवधीत तिला या दोघांनी श्रीधर्माचा यथासांग उपदेश केला. धर्माधर्म विवेक शिकवला. ती या साऱ्या पारंगत झाली. योग्य वेळी तिने तारुण्यात पदार्पण केले. त्या सुंदर मोहक नुकतेच तारुण्यात पदार्पण केल्याने अरुदंतीने एके दिवशी मानस पर्वतावर विहार करणाऱ्या तेजस्वी तरुण रूपवान वसिष्ठ मुनींना पाहिले आणि ती त्याच्याकडे आकर्षित झाली, काममोहित झाली. वसिष्ठही तिला पाहताच काममोहित झाला. पण मदनबाधा झालेल्या त्या दोघांनी स्वतःला आवर घातला, मनावर संयम ठेवला. अरुदंतीला स्वतःचाच राग आला. आपले पवित्र आणि आपण नष्ट केले असे वाटूनही मनोमन दुःखी झाली. तिच्या चेहऱ्यावर रंग उडाला, शरीराची रया गेली, चालीत ढिलेपणा आला. तिच्या मनात आले. सावित्री देवीने स्त्रीधर्माचे विलक्षण करताना सांगितले की सतीतत्व स्त्रीचे पावित्र्य हे कमल तंतू इतके नाजूक असते. थोड्याशा चंचलतेनेही ते छिन्नभिन्न होते. मी परपुरुषाची इच्छा धरल्याने माझे सतीत्व नष्ट झाले आहे. आता माझ्या लौकिक आणि परलौकिक यशाचे कसे होईल? अशा दुःखातच सावित्री बहुलेपाशी आली. तिला दुःखी पाहून सावित्रीने ध्यान लावले. तिला वसिष्ठ अरुदंतीची भेट, त्यांचे परस्पर काम कर्षणा, अरुदंतीची दुःखी या गोष्टी समजावल्या. तिने अरुदंतीच्या मस्तकावर हात ठेवला आणि विचारले, मुली, तुझ्या चेहऱ्याचा रंग का उडाला? तुझे शरीर असे निस्तेज का झाले? तू अशी चिंतेत का आहेस? गुप्त ठेवण्याजोगे नसेल तर मला सर्व सांग. सावित्रीच्या या बोलण्यावर अरुदंती शरमून मूक राहिली. तिने मान खाली घातली आणि गप्प बसलेली पाहून सावित्री म्हणाली, मुली, तू ज्याला पाहिलेस तर तेजस्वी तरुण ब्रह्मदेवाचा पुत्र वसिष्ठ आहे. तुझ्या त्याच्याशीच विवाह होईल हे विधिलिखित आहे. म्हणून तू जर त्याच्याकडे आकर्षित झाली असेल तर तो कसलाच दोष नाही. तुझे पवित्र नष्ट झाले नाही. पूर्वजन्मी घोर तपस्या करून याचंच पती म्हणून निवड केली होतीस. तेव्हा तू दुःख करू नकोस. वसिष्ठाला तू कसे वरलेस ते वृत्त मी तुला सांगतेस. असे म्हणून ती पूर्वजन्मी संध्या होती. तिने चंद्रभागा पर्वतावर वसिष्ठाच्या उपदेशानुसार तपश्चर्या केली. पुढे भगवान विष्णूने प्रसन्न होऊन तिला वर दिला, ज्याद्वारे तिने जगाला एक मर्यादा घालून दिली आणि वसिष्ठांची पती म्हणून इच्छा करून मेधातिथीच्या यज्ञकुंडात शरीर त्याग केला. पण पुढे मेधातिथीची ती मुलगी झाली. हा सारा पूर्ववृत्तांत सावित्रीने तिला कथन केला. हे ऐकून आणि सावित्रीने आपले मन जाणले. हे ध्यानात घेऊन तिने आपली मान अधिकच खाली घातली. आपल्या पूर्वजन्मीचे स्मरण करू लागले.
आणि त्या वशिष्ठाला पती म्हणून वरले होते. हे लक्षात येऊन वशिष्ठाबद्दल उद्भवलेल्या भावनामुळे ती आनंदी झाली. सावित्रीने तिला सूर्य मंदिरातील निवासस्थानी सोडले आणि ती स्वतः ब्रह्मलोकी गेली. ब्रह्मदेवाला नमस्कार केला आणि मग ती बोलू लागली. मानस शिखरावर अरुंधतीने तुझा पुत्र वसिष्ठ याला पाहिले. दोघांच्या मनात परस्पर दर्शनाने काम भावना उत्पन्न झाली. दोघांनी परस्परांची अभिलाषा धरली, पण मनातील कामभावावरून संयम धरून विमनस्पणे दोघेही स्वस्थळी परतले. आता जगाच्या कल्याणासाठी आणि त्या दोघांच्या दृष्टियोगीने कसे होईल करावेसे सावित्रीने बोलावेसे असे वाटले आणि मग त्या दोघांचा विवाह करणे इष्ट आहे हे लक्षात घेऊन ब्रह्मदेव सावित्रीसह मानस शिखरावर आले. ती दोघी आलेली पाहून देवतासह आपले नंदी भृंगीगणांना घेऊन शिवई तेथे आला. ब्रह्मदेवाने विष्णूचे स्मरण करता स्वतः विष्णू तेथे प्रकटला. या तिघांनी नारदाला आपले दूत बनवले आणि त्याला मेधातिथी मुनीकडे पाठवून सांगितले. नारदाला सांगितले, नारदा, चंद्रभाग पर्वताच्या खोऱ्यात श्रेष्ठ मेधातिथी मुनी राहतात. त्यांना तू त्वरित येऊन घेऊन घे. नारद मेधातिथींना घेऊन आला. इंद्रादी देव, सर्व तपस्वी, सिद्ध, गंधर्व, विद्याधर आदी सर्व मंडळी त्या पर्वतावर जमली. सर्वांना आलेले पाहून ब्रह्मदेव मेधातिथींना म्हणाले, हे मेधातिथी, तू तुझी कन्या अरुंधतीचा विवाह महर्षी वशिष्ठांशी करून घे. भगवान विष्णूच्या आदेशावरून मी हा विवाह आधीच निश्चित केला होता. या विवाहाने तुझ्या कुळाला अपार कीर्ती मिळेल, प्राणीमात्राचेही कल्याण होईल. मेधातिथीने होकार दिला आणि अरुंधतीला घेऊन तो वशिष्ठांकडे आला. त्या दोघा समवेत देव देवताही होत्या. तेजस्वी, तपोनिधी, चारी पुरुषार्थाचे सूक्ष्म जान असलेला, धर्मांधर्म विवेक असणारा वसिष्ठ मानस पर्वतावरील गुहेत ध्यानमग्न होता. अरुंधतीला पुढे करून मेधातिथीला म्हणाला, हे ब्रह्मदेवाच्या पुत्रा, माझ्या या कन्येचा पत्नी म्हणून स्वीकार कर. तू जिथे जाशील राहशील तिथे तिथे तुझ्यावरील निष्ठेमुळे तुझा मागोमाग सावलीसारखी घेऊन तुला सोबत करील. सर्व नीती नियमांचे पालन करणार, सर्व पतिव्रतात श्रेष्ठ असलीही तुझी सदैव सेवा करील. ब्रह्मा, विष्णू, महेश इतर सर्व देव आलेले पाहून मेधातिथींची विनंती ऐकून वसिष्ठांनी दिव्य दृष्टीने जाणले हे घडणे आवश्यक आहे. मेधातिथीच्या विनंतीस मान दिला. सर्वांना आनंद झाला. त्यांनी वसिष्ठांची वल्कले, मृगाजने, जटाभार दूर केल्या. त्यांना स्नान घालून आभूषणे वस्त्रे घातली. अरुंधतीला नववधूच्या वेशात सजवले. नंतर त्या दोघांचा विवाह संपन्न झाला. त्या दोघांना ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी अवधूत स्नान घातले. गायत्री, द्रुपदादी छंदातील मंत्र म्हणत आशीर्वाद देत तीर्थजलाने स्नान घातले आणि सर्व उपस्थित देवगण महर्षी यांना स्नान घातले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद याचा रुचा उच्चार स्वरात गंगा नद्यांच्या पाण्याने दोघांचे शांतीपूजन केले. ब्रह्मदेवाने त्यांना त्रैलोक्यात कुठेही जाता येईल असे दिव्य ज्ञान दिले. दिव्य पवित्र जलाने भरलेला कमंडलू दिला. विष्णूने सर्वोच्च स्थानावरील सप्तलोक दिले, तर महेशाने 7 कल्पा इतके दीर्घायुष्य मिळेल असा वर दिला. ब्रह्मदेवाने आदितीसाठी कानातले कुंडल तयार केले, तिला दिली होती. आदितीने ती कुंडले अरुंधतीला दिली. सावित्रीने पतिव्रते बहुलेने बहुपुत्रवती देवराज इंद्राने खूपशी रत्ने दिली. उपस्थित सर्वांना त्या दोघांना पुष्कळ भेटी दिल्या. अशा प्रकारे अरुंधतीशी लग्न होऊन वसिष्ठ आनंदी झाला. या विवाहातील अद्भुत स्नानाचे पाणी तसेच शांतीपूजनाचे पाणी, ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या हातून पडलेले पाणी, हे सर्व पाणी मानस पर्वतातील दर्याखोऱ्यात पडले. त्यातून 7 प्रवाह वाहू लागले. ते पाणी शिप्र सरोवरात पडले. त्यातूनच शिप्रा नदी उगम पावली. विश्वामित्राच्या हातून पडलेले पाणी महाकोशी धबधब्यावर पडले. त्यातून कौशदी नदी वाहू लागली. महाकाल सरोवरातून कावेरी, गोमेद ऋषीच्या प्रेरणेने हिमालय पर्वतातून गोमती, मैनाक पर्वतावरून देवका, हंसावतार खिडकीतून सरयू, इरा सरोवरातून इरावती अशा नद्या वाहू लागल्या. जो कोणी या सप्त नद्यांचे श्रवण मात्र करेल, या सप्त नद्यांचे पाण्याने स्नान करेल, त्याचे सर्व पाप जळून भस्म होतील. आधी व्याधी रोग नाहीसे होतील. मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. 12 ज्योतिर्लिंगांमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळेल. अशा या नद्यांचे, सप्त नद्यांचे अध्याय मी तुम्हाला ऐकवला आहे. तर या सप्त नद्या अत्यंत पुण्यदायी आहे, पवित्र करणाऱ्या आहे, धर्म, अर्थ, काम, मोक्ष चारी पुरुषार्थ साध्य करणारे आहेत. अशा या जो कोणी नद्यांचे नुसतं श्रवण मात्र करेल 1 सेकंद, तरीसुद्धा त्याचे सर्व पापे जळून भस्म होतील आणि त्यांच्या घरातील 72 पिढींचा उद्धार होईल. जो कोणी या कथा ऐकेल आणि घरात तुमचे फेससुद्धा बघून घेईल, तरीसुद्धा त्याचे दुसऱ्याचे सुद्धा पापे जळून भस्म होतील असे स्वतः शिवाने सांगितले. विवाहानंतर वसिष्ठ अरुंधतीसह सप्तश्री लोकात निघून गेला. ज्या ज्या वेळी जशी जशी गरज असेल तसा तसा वेश वशिष्ठ मुनी घेत असे, तसा ब्रह्मा, विष्णू, महेश आदेश देश श्रीधर्म धर्मरक्षण मुद्द्यासाठी वसिष्ठ असा वेश घे. असे वशिष्ठ अरुंधतीचे आख्यान जो ऐकेल तो धनवान होईल,
चिरायू होईल, पुण्यात्मा होईल, त्याचे सर्व पापे जोडून भस्म होतील, ज्याच्या अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल, त्याचे तीनों लोकांमध्ये त्याची कीर्ती महान होईल, पतिव्रता अजून पतिव्रता होईल म्हणून प्रसिद्ध होईल आणि नंतर स्वर्ग लोकात जाईल. जी पतिव्रता स्त्री आहे ती पतिव्रता होऊन स्वर्ग लोकात जाईल. विवाह पूर्ण, जर घरात कोणी मुलं मुली असतील तर त्यांचे विवाह पूर्णपणे व्यवस्थित निर्विघ्नपणे पार पडतील. पुसवईल, यात्रा, श्राद्ध प्रसंगी जो कोणी या आख्यानाचे श्रवण करेल तरी पण त्याला सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडतील अशा या आख्यानाचे याच्यात महत्त्व दिले गेले. त्याला त्या कार्याचे प्रसन्नपूर्वक फळ मिळेल. अशा प्रकारे वसिष्ठ देवी अरुदंतची कथा, जिचा जन्मस्थान, तिचा विवाह सर्वसह सांगितलेली मार्कंडेय म्हणाले, या कथा श्रवणाने पुण्याईचीच प्राप्ती होईल आणि त्याचे सर्व नरकात पित्तर जर नरकामध्ये पडले असतील तर त्याचे पित्तर नरकामधून बाहेर येतील आणि त्यांना मोक्षाची प्राप्ती होईल. असे हे अरुदंतीचे आख्यान होते. जर ज्यांच्या जन्मी खूप काही जन्माचे पुण्य असेल ज्याच्या पदरी, त्यालाच हे आख्यान ऐकायला मिळेल, श्रवण करायला मिळेल. सहजासहजी आख्यान कोणालाही मिळणार नाही. असे या 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ हे दुर्गा पुराण असे हे महात्म्य होते, जे मी तुम्हाला मित्रांनो हे श्रवण करवले. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हे अध्याय आवडले असतील. आवडल्यास तर आताच लाईक करा, लगेच कमेंट्स करा, जय माता दी, आपल्या गावाची कमेंट्स करा आणि चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सर्वात पहिले नोटिफिकेशन येईल आणि माझा आत्मविश्वास पण वाढेल. तर मित्रांनो, आता पुढे 6 कथन ऐकूया. मार्कंडेय पुढे म्हणाले, हिमालय पर्वतावरील क्षिप्र सरोवरापाशी बसलेल्या महादेवाने त्या सरोवर जवळून न्याहाळले. ध्यान करण्यासाठी ती जागा त्याला योग्य वाटली. ध्यानाने चित्त केंद्रित करण्यासाठी, स्वतःला जाणून आत्मतत्वाचा शोध घेण्यासाठी शिव ध्यानस्थ बसले. ते पाहून ब्रह्मादी देवांनी शिवात प्रविष्ट असे मायेची स्तुती करण्याचे ठरवले. या माया मोहामुळे शिव सती विरहाने व्याकुळ झाला होता. त्याच्या मनातील हा विरह शोक दूर करण्यासाठी त्याच्या मनात असलेले मायेने परवसलेले मोह नष्ट करायचा होता. मायेची स्तुती करून तिला शिवाच्या शरीरातून बाहेर काढून त्यांच्या मनातील माया मोह नष्ट करणे, याला या व्याकुळ अवस्थेतून बाहेर काढणे आणि नंतर शिवाला शोकरहित अवस्थेत अव्यक्त तत्वाचे ज्ञान करून प्रवृत्त करणे, असे या ब्रह्मादी देवाचा हेतू होता. जोपर्यंत सती पुन्हा शरीर धारण करून शिवाची पत्नी होत नाही तोपर्यंत शिवाचा ध्यानस्थ राहील, असा विचार करून ब्रह्मा आदी देवांनी महामाया योगनिद्रा देवीची स्तुती करण्यास आरंभ केली. हे श्री शक्ती, आम्ही तुझे स्तवन करत आहोत. सर्वांना पवित्र करणारी, सर्वांचे कल्याण करणारी, पुष्टी स्वरूपा, परम अव्यक्त रूपा शिवाची परम शक्ती, शुद्ध सूक्ष्म स्थूल श्रेष्ठ सामान्य अंतविद्या आणि अविद्या नावे असलेली तू प्रेमयोगिनी आहे. तू धृतिबुद्धी आहेस, तुझी दिती आहेस, प्रपंच दाखवणारी तू प्रकाश किरण आहेस. तू सर्वांना तृप्त करणारी नदी आहेस. गतिशील जीवांचे एकमात्र प्राणरूप, देवांचा आधार असलेले वायू ही तुझाच अंश आहे. प्रसरण प्रावणारे हेही तुझे रूप आहे. संपूर्ण ब्रह्मांडाला व्यापणारे आत बाहेर असलेले आकाश तत्व हे तुझेच आहेत. पर्वतामुळे आचार असलेली जगप्रपंचाला जन्म देणारी, जगाची पालन करणारी विष्णू पत्नी पृथ्वी देखील तूच आहेस. तूच बुद्धी आहे, तू बुद्धीचा विषय तूच आहे, छंदाची गती तूच आहे, वेदमाता तू आहे, गायत्री तू आहे, छंद तू आहे, सावित्री तू आहे, सरस्वती तू आहे. सर्व देवी प्राणी मात्रा निद्रा रूपाने मोहित करणारी, सर्वांना सुख देणारी अंबा जगदंबा दुर्गा माता संपूर्ण अवतार तुझेच आहे. पुण्यवंतांसाठी तू लक्ष्मी आहेस. तू पाप्यांना यातना देणारी होतीस. नीतिमतासाठी श्री शोभा होऊन सुखाची सर्व साधने पुरवणारी आहे. शांती कांती विष्णूला मोहवणारी लक्ष्मी तूच आहेस. पंच महाभूतांचे सार तू आहे. त्रैलोक्याला मोहणारी मोहमाया आदिशक्ती जगदंबा तू आहे. जीवमात्रांना संसार चक्रात फिरवणारी महेश्वरीची शक्ती तूच आहे. जयवंताची जयंती शक्ती विद्या अतिनीती आहे. सामवेदाची गीतिका आहे. संसार सागरातून तरुण नेणारी ज्ञानेंद्रियाला अशी नौका आहेस. परावनी आहेस. आमचे तुला वंदन आहे आणि कोटी कोटी वंदन आहे. अशा समस्त सजीवांना निद्रा आदिशक्ती धृती स्मृती वृत्तीरूपी महामाया योग निद्रा देवी आम्हावर प्रसन्न होणे आमचे कल्याण कर आणि आम्हाला धनधान्याने भरपूर संपन्न कर. हे जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय करणारी माया शक्ती, आम्ही तुला वारंवार नमस्कार करतो आणि आमच्या सर्व भक्तांच्या इच्छा कामना पूर्ण कर. आमच्या मुलांना नोकरी लागू दे, आमच्या मुलांना बिझनेसमॅन होऊ दे, आमच्या मुलांना खूप मोठे होऊ दे आणि धनधान्य दे. जे जिथे जातील तिथे यश कीर्ती मान सन्मान वाढो असा तू आम्हाला आशीर्वाद देणे आमच्यावर प्रसन्न हो. देवाच्या या स्तुतीमुळे महामाया योगनिद्रा शिवाच्या शरीर हृदयातून बाहेर पडली. ती शिव शरीरातून बाहेर पडलेली पाहून विश्वरूपी धारीने विष्णूने शिवाला शांती प्रदान करण्यासाठी त्वरीने त्याच्या अंतःकरणात प्रवेश केला आणि शंकराला प्रत्येक कल्पात होणारी उत्पत्ती स्थिती लयाचे चक्र दाखवले. सती त्यांची पत्नी कशी झाली, ती कुणाची मुलगी होती, तिने कसा शरीर त्याग केला हे
सर्व दाखवले. शंकराने सर्व पाहिले, त्यातील निसारता त्याला समजली आणि आपले चित्त परमशाश्वी लीन केले. महामाया योग निद्रा देवीने कर्तव्यपूर्तीचे वचन दिले, ते अंतर्धान पावली. विष्णूने शिवाचे मन बुद्धी सावकाश स्थिर केले, शांती केली. शिवाच्या शरीरातून बाहेर पडला, स्वस्थळी गेला. ब्रह्म इंद्र इतर देवही शंकराला तेथेच सोडून आपल्या जागी निघून गेले. शिव तेथेच ध्यानस्थ झाले, तपश्चर्या करू लागले. मार्कंडेच्या या कथनावरून उपस्थित ऋषींनी विचारले, विष्णूने शंकराला प्रत्येक कल्पातील उत्पत्ती स्थिती लयाचे चक्र कसे उलगडून दाखवले? पृथ्वीवरील रजोगुणाची निसारता आणि मधु कैटभ दत्ताच्या शत्रूने म्हणजे विष्णूने कशी पटवली? त्याने कोणते गुप्त निरंतर परम सत्य सांगितले? आम्ही सर्व रहस्य सांगावे. यावर मार्कंडे सांगू लागले, वेगवेगळ्या वराह कल्पात जी सृष्टी झाली ती मी आपल्याला सांगतो. विष्णूने शिवाला आधी प्रलय दाखवून मग आधी सृष्टी दाखवली. मी देखील प्रथम तुम्हास प्रलयाचे वृत्त सांगून नंतर सृष्टी वराह कल्प याबद्दल सांगेन. डोळ्याची उघडझाप होण्यास जो वेळ लागतो त्याला निमिष म्हणतात. 18 निमिषांची एक काष्ठा, 30 काष्ठांची एक कला, 30 कलांचा एक क्षण, 12 क्षणांचा एक मुहूर्त, 30 मुहूर्ताचा मानवी एक अहोरात्र आणि 15 अहोरात्राचा एक पक्ष, 2 पक्षाचा एक मास. मनुष्याचा हा एक मास म्हणजे पित्रांचा एक दिवस आणि रात्र होते. पित्रांच्या कामाचा दिवस म्हणजे कृष्ण पक्ष, तर रात्र म्हणजे झोपण्याचा काळ तो शुक्ल पक्ष. मनुष्याचे 12 मासांचे एक वर्ष, हा काळ देवांचा एक अहोरात्र इतका आहे. उत्तरायणाचे 6 महिने हा देवांचा दिवस, तर दक्षिणायनचे 6 महिने हा देवांची रात्र होय. 2 महिन्यांचा एक ऋतू, तर 3 ऋतूंचे एक आयन. चैत्र वैशाख वसंत ऋतू, ज्येष्ठ आषाढ ग्रीष्म, नभस्य श्रावण भाद्रपद वर्षा, ईर्ष अश्विन कार्तिक, शरद अगहन म्हणजे मार्गशीर्ष, पौष मिळून हेमंत ऋतू, तर माघ फाल्गुन शिशिर ऋतू होय. मानवी 17,28,000 वर्षाचे एक कृत युग सत्ययुग होते. मानवीचे 17,28,000 वर्षाचे यज्ञकृत युग सत्य होते. याचे 400 वर्ष उदित संध्या आणि 400 वर्ष अंतिम संध्यांश, 12,96,000 वर्ष त्रेतायुगाचे, त्यात 300 वर्ष संध्या आणि अखेरची 300 वर्ष संध्यांश आहेत. 8,64,000 वर्ष द्वापार युग, 200 वर्ष संध्या, 200 वर्ष संध्यांश, 4,32,000 वर्षाचे कलियुग, त्यात 100 वर्ष संध्या आणि 100 वर्ष संध्याशी होत. अशा प्रकारे मानवी वर्ष गणनेने कृत त्रेता द्वापार आणि कलयुगाचे एक चतुर्युग होते. यात संध्या आणि संध्यांश मिळते. ही म्हणून 43,20,000 वर्षाचे एक चतुर्युग होतं. म्हणून मानवी एक वर्षाचे देवाचे एक अहोरात्र असते. ह्या हिशोबाने देवाची 12,000 वर्ष म्हणजे एक मानवी चतुर्युग एवढा काल होय. देवांसाठी कृतायुग द्वापारयुग कली अशी कोणतीही युग अवस्था होत नाही. देवांची 12,000 वर्ष म्हणजे एक देवयुग, 71 देवयुग म्हणजे एक मन्वंतर, 2,000 देवयुग म्हणजे ब्रह्माचा एक दिवस रात्र. ब्रह्माचा एक दिवस रात्र म्हणजे 14 मनू. ब्रह्मादेवांचे 360 दिवस म्हणजे रात्र. ब्रह्मदेवाचे एक वर्ष, ब्रह्मदेवाची 50 वर्ष म्हणजे एक परार्ध. ब्रह्मदेवाचा एक परार्ध म्हणजे शिवाचा एक दिवस. ब्रह्मांचा एक दिवस म्हणजे शिवाची एक रात्र. ब्रह्मांचा एक परार्ध म्हणजे शिवाचे एक दिवस. ब्रह्मांचा एक परार्ध म्हणजे शिवाची एक रात्र. ब्रह्माचे 2 परार्ध म्हणजे ब्रह्माची 100 वर्ष. ही 100 वर्ष लोटल्यानंतर ब्रह्माचा अंत होतो, प्रलय होतो. ब्रह्मात लीन झाल्यावर जगाचा अंत होतो. सर्व जगाचा आधार अविनाशी परहून म्हणजेच अत्यंत श्रेष्ठ, स्थलाहून स्थल, सूक्ष्माहून सूक्ष्म अशा परमात्म्यासाठी हा दिवस रात्रीची व्यवस्था नाही, पण सर्वसामान्य माणसाच्या सृष्टी प्रलयचा बोध व्हावा म्हणून त्या परमात्म्याचा दिवस रात्रीची कल्पना करण्यात आली. वस्तू तोच रात्र दिवस वर्ष आहे, तोच पृथ्वी आहे, तोच सृष्टीकर्ता ब्रह्मा, तोच सारकर्ता शिव आहे. त्याच्यातच आणि त्याच्यामुळेच हे सारे जग भासते दिसते आहे. ब्रह्मा परब्रह्मात परमात्म्यात लीन झाल्यावर संपूर्ण विश्वाला क्रमाक्रमाने त्या परमात्म्याची स्वरूप प्राप्ती होते. ब्रह्माची 100 वर्ष झाल्यानंतर रुद्ररूपी जनार्दन जगाचा अंतरूप स्वतः परमतत्वात लीन होतो. त्यावेळी प्रथम सूर्य आपल्या प्रखर उष्णतेने प्राणी मात्रातील सर्व सृष्टीतील जलतत्व शोषून घेतो. या देवाच्या कालगणनेतील 100 वर्षाच्या दुष्काळामुळे सर्व जीव वनस्पती सजीव सृष्टी छिन्न होतात. सूर्याची उष्णता वाढते, त्याच्या 12ही कला 12 सूर्य होतात. त्या प्रखर उष्णतेने 14 भुवने जुळून जातात, सर्व बेचिराख होते. म्हणून नंतर विष्णू सूर्यकिरणावर आरूढ होऊन थेट 7व्या पाताळात जातो. या 7ही पाताळातील नाग गंधर्व राक्षस देवता ऋषी मुनी सर्वांचा नाश करतो. अशा प्रकारे सर्व पृथ्वी आणि पाताळातील समस्त जीवसृष्टीचा विनाश होतो. या विनाशानंतर रुद्राने स्वमुखातून फुंकर मारली. त्या वायूचा वेग एवढा प्रचंड होतो की तो तात्काळ 3ही लोकात गेला आणि फिरत राहिला. फिरता फिरता जे काही अविष्ट होते ते सारे त्या वायूने उधळून लावले. नंतर वादळ अधिकच वेगाने 12 अदियात शिरले.
आद्य त्यात शिरले, तेथील तेजाशी बादलाचा संयोग झाला, त्यातून मेघ निर्माण झाले. मेघ देखील त्या वादळाच्या जोरावर आकाशात फिरू लागले. काही ढग लाल, काळे, करडे असे विविध रंगाचे होते. त्याची हत्ती, पर्वत, क्रोंच, पक्षी असे विविध आकार होते. घनघोर वर्षा होती. धुवाधार मुसळधार पाऊस सुरू होता. त्या पावसात जनलोक ब्रह्मलोक सारे उद्ध्वस्त झाले. सूर्याचा ग्रास घेतला गेला. सारे ब्रह्मांड चूरचूर झाले. पृथ्वीचा चक्राचूर चूर झाला. ब्रह्मांडातील आतील बाहेरील सर्व पाणी विष्णूने योगद्वारा गिळून टाकले. पृथ्वीतील गंधक मात्रा त्या पाण्यात मिसळली गेली. सारी पृथ्वी नष्ट झाली. त्या भयानक रुद्राने ब्रह्मांडातील सारे तेज गिळून टाकले. रूप तन्मात्राही त्या तेजाने नष्ट झाली. रस तन्मात्राही नाश पावली. वादळाने स्पर्श तन्मात्रेचा विनाश केला. स्वतः वायूही नष्ट झाला. आकाश तत्वातील शब्दगुण नाहीसा झाल्यावर आकाश तत्वही लोप पावले. पंचमहाभूते नष्ट झाल्यावर रुद्र दोन्ही ब्रह्मदेवाच्या शरीरात प्रवेश केला. ब्रह्मदेवाची व्याकुळ कापा विष्णूच्या शरीरात शिरली. नंतर विष्णूने आपले शरीर नष्ट केले. तेव्हा केवळ आनंदमय, स्थूलही नाही, सूक्ष्मही नाही, एक मात्र परब्रह्म होय. त्यावेळी दिवसही नव्हता, रात्रही नव्हती, अंधारही नव्हता, उजेडही नव्हता. ज्ञान इंद्रियाच्या पार असणारे केवळ परतत्व होते, परमतत्व होते की ज्यातून पुन्हा सृजन होणार होते. मार्कंडे म्हणाले, अशा प्रकारे सर्व तन्मात्राचा अहंकार महतत्वात खिलीन होतात. तो प्राकृती लय, तो प्रलय लय, प्राकृत महालय मी तुम्हा सर्वांना सांगितलं. आता मी तुम्हाला आदिसृष्टीचे वर्णन ऐकवणार आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आदिसृष्टीचे आपण वर्णन ऐकूया. तर आता आपण हे संपूर्ण ऐकले. नद्यांची कोणत्या नद्यांमध्ये स्नान केल्याने काय पुण्य मिळते, सप्तनद्यांचं आपण वर्णन ऐकलं आणि सूर्याच्या 12 सूर्याचे, ब्रह्माचे संपूर्ण किती दिवसाचा, किती दिवस, किती चतुर्युग संपूर्ण ही माहिती घेतली. तर अशी ही माहिती मित्रांनो तुम्हाला आवडली असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जय श्री